निवडून झाल्यानंतर त्याचे वडील माझे चांगले मित्र आहेत, त्याचा काका माझा चांगला मित्र आहे. कारण माझ्यावर ज्या ज्या वेळेला येतो प्रसंग बाका, माझ्यावर ज्या ज्या वेळेला प्रसंग येतो बाका, त्यावेळेला माझ्या पाठीत उभा राहतो तुझाच काका. मी ज्या शहरात जातो त्या ठिकाणी फुलून जातो जय भीमच्या आवाजाने नाका. मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी फुलून जातो जय भीमच्या नावाने नाका. म्हणून माझ्यावर कधीच प्रसंग येत नाही दादा. आज इथे आपण सर्वजण आलेले आहात आणि विश्वयुद्धवर चांगली जबाबदारी सोपवलेली आहे. भारतीय जनता पक्ष जो आहे या भारतीय जनता पक्षासोबत जायचं की नाही, शिवसेनेसोबत जायचं की नाही, मी तुमच्या विरोधामध्ये होतो अगोदर. काँग्रेस पक्षासोबत 3 वेळेला खासदार म्हणून निवडून आलो, पण 4थ्या वेळेला मला त्या शिर्डीमध्ये पाडलं. आणि काँग्रेसच्या काळामध्ये माझ्या घरातलं सामान बाहेर काढलं. काँग्रेसचे अनेक नेते हरले तरी त्यांचे बंगले वर्ष 2-2 वर्ष असेच असतात त्यांच्याकडे, 4-4 वर्ष. पण मला शिर्डीमध्ये हरवलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने. म्हणून मी ठरवलं की आता पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही हरवल्याशिवाय राहत नाही. आणि मी भाजप शिवसेनेसोबत मी गेलो, सगळ्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांसोबत चर्चा केली, बौद्ध जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली, अनेक संपादकांसोबत चर्चा केली की बाळासाहेब ठाकरेंना मी बांद्र्यामध्ये माझं घर आहे. मला छगन भुजबळांनी 2,500 फुटाची जागा दिली होती. बाळासाहेब ठाकरेंचं, उद्धव ठाकरेंचं घर आहे तिकडे माझी जागा 2,500 फुटाची आहे. आणि तिथे मी राहायला आल्यानंतर मला असंच वाटलं की बाळासाहेबांना भेटावं. आणि बाळासाहेब म्हणाले की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, भाजप सेना RP एकत्र आली पाहिजे. आणि मग मी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये, कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये अनेक विचारवंतांच्या बैठका घेतल्या आणि मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही धाडसी निर्णय घ्या. काँग्रेसने तुम्हाला फसवलेलं आहे. काँग्रेस पक्षाने तुम्ही पंढरपूरमधून निवडून आल्यानंतर तुम्हाला मंत्री केलं नाही आणि शिर्डीमध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक पाडलेला आहे. त्यामुळं कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही त्यांच्यासोबत जायला काही हरकत नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये त्यांची माझी ओळख चांगली होती, मराठी भाषेत बोलायची. आणि त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, करुणानिधी असतील, नवीन पटनायक असतील, असे अनेक पक्ष जे होते सगळे पक्ष NDAमध्ये होते, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये होते. त्यावेळेला BJPच्या 182 जागा निवडून आल्या होत्या आणि या बाकीच्या सगळ्या पक्षांच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी अटलजी प्रधानमंत्री झाले होते. आणि मी सुद्धा जो NDAमध्ये आलेलो आहे, मी NDAमध्ये आलेलो आहे ते नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला पुढं मजबूत करण्यासाठी. मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलेलो आहे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी. कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे? जो कोणी बाबासाहेबांचं संविधान बदलेल त्याला मी चिरून मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये एवढी सगळी कामं झालेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांना भेटत होतो पण त्यांना इंटरेस्ट नव्हता. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनचं एक ऑफिस होतं त्या ठिकाणी आता मोठं डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभं राहिलेलं आहे. 26 अलीपूर रोडला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, तिथं मोदी साहेब आल्यानंतर तिथं मोठं सुंदर स्मारक बनवलेलं आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून मागणी होत होती की चैत्यभूमीला लाखोच्या संख्येने लोक येतात, तर बाजूलाच बंद पडलेली 12-12.5 एकर जमिनीची जी हिंदू मिल आहे त्या हिंदू मिलची जागा आम्हाला द्या म्हणजे बाबासाहेबांना उभं करा. पण काँग्रेसच्या काळामध्ये हा निर्णय होऊ शकला नव्हता.
पण शेवटच्या काळामध्ये आम्ही एक मोर्चा काढला होता. मला वाटतं 31 डिसेंबरला. आणि पवार साहेब हे त्यावेळेला मंत्री होते.